पंतप्रधान मोदींची महिला आरक्षणाविषयीची भूमिका योग्यच, महिलांना समान हक्क दिल्याशिवाय देशाची प्रगती नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे महिला आरक्षणाच्या विरोधात संसदेत विरोध करण्याच्या ठाकरेंच्या खासदारांना सूचना. वाजपेयींमुळेच महिला आरक्षण लागू होणं शक्य, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. महिला आरक्षण विधेयक म्हणजे ओबीसी जनगणनेवरून लक्ष हटवणं, राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका. महिला आरक्षणाला होणारा विरोध बेगडी, महिला आरक्षणाला तोंड देखलं समर्थन नको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं. ठाकरे मातोश्रीतच भाकरी फिरवणार, उभाठाच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, संघटनेत लवकरच बदल होण्याची शक्यता. पेज 3 पार्ट्यातल्या पोस्टर बॉय ऑरी गोरेगावच्या पार्टीतही ड्रग्ज प्रकरणात यापूर्वीही ऑरीची झाली आहे चौकशी. मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव, झोंबी ड्रग्ज सेवनामुळे रस्तोरस्ती बनतायत पुतळे. धर्मांतरावर चिडी चूप, ड्रग पार्टीबाबत आक्रमक, ठाकरेंची भूमिका स्वतःच्या सोयीची. परतवाडा लवजात तपासाला वेग, विशेष तपास पथकात 11 अधिकारी, 36 अंमलदार. लवजिहाद विरोधात अमरावतीकर संतापले, लेकीबाळींच्या लैंगिक शोषणाविरोधात कडकडीत बंद. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी अश्विनी चेनानी न्यायालयीन कोठडीत, पोलीस कोठडीनंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कैसा हराया फेब, सहर शेख गोत्यात, सहर युनुस शेखचं जात प्रमाणपत्र अवैध. अशोक खरातच्या मालमत्तांचे ढिगभर पुरावे, ईडीच्या तपासात 2 पोती भरून कागदपत्र सापडल्याचा दावा. नाशिकमध्ये माजी नगरसेवक शिवाजी सहाने अडचणीत, अंजली दमानी यांकडून खरात भक्त राजकारण्यांच्या यादीत सहाने यांचं नाव. मुंबई महापालिकेतच शिरले चोर, ठाकरे गटाच्या नगरसेविकेच्या पर्समधून 20,000ची चोरी. आठवड्यानंतरही नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना, बेपत्ता निदाच्या मागावर पोलिसांची पथकं रवाना. ठाण्यातील सिनेवंडर मॉलमध्ये सिलेंडरचा अवैध साठा जप्त, पोलिसांकडून 138 सिलेंडर जप्त. काकूच्या प्रचारात उतरला पुतण्या, रोहित पवारांकडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार. शिवभक्तांना गंडवण्याचा कौटुंबिक उद्योग उघड, पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणेही अटकेत, त्र्यंबकेश्वरमध्ये पुतण्याच्या मदतीनं दर्शन प्रवेश घोटाळा. रायगडमधील नागलोली धरणाचं काम रखडलं, कोट्यवधींचा निधी वाया गेल्याची शक्यता. सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री, सम्राट चौधरींनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ.